शुभ्या का रे दाढी का काढलास? दाढी जरा लुक नवीन चेंज करूया म्हटलंय. हे दाढी भारी दिसत होती. दिसत होती कारण लुक पण मॅटर करतो ना. ट्रिपला गेलतास आणि त्यात ट्रिप मध्ये होती दाढी तुझी. ट्रिपमध्ये होते आल्यावरती काढली. कशी गेली ट्रिप? ट्रिप बेस्ट होती. काय सांगा. आप होते. तर 24 मेच्या रात्री आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली. तर आपण आहे आता कोल्हापूरच्या विराज जंक्शनमध्ये. व्ही पार्क पण तुम्ही म्हणू शकता त्याला. कॉफी प्यायला श्रद्धाने मी थांबलो आहे. आता बरोबर रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत आणि आम्ही निघालो आहे गडिंग्लजकडे. आम्ही इथं आलो आहे आजफॉनला. यांच्याकडं एवढ्या व्हरायटीचे ड्रिंक्स आहेत म्हणजे बघा ना. म्हणजे एवढे तर जिंदगीत बघितलेलं नाहीत रे. फ्लेवर्ड फ्रूट स्टिक आहे, आल्मंड मिल्क आहे. हे बघ की आल्मंड मिल्क आहे सध्या व्हॅनिला फ्लेवरचं. हे वेगवेगळे फ्लेवरचे फ्रूट्स आहेत आणि याच्यामध्ये रिअल पल्प आहे. हे बघा आता तुम्हाला याच्यात कितपत नीट दिसे माहीत नाही. याच्यामध्ये रिअल पल्प. आता श्रद्धाने माझं तर झालंय. तिनं फ्रूट ज्यूस घेतलाय फर्स्ट टाइम आणि मी 26 ग्रॅम 0 शुगर प्रोटीन पंच आईस कॉफी घेतली आहे. जे माहीत नाही मी का घेतलं कारण की मी डायटिंग तर करत नाही. कारण का घेतले आय डोंट नो. सकाळी गडिंग्लजमध्ये सगळं सामान गाडीत भरून आमच्या कोकणाच्या प्रवासाला आम्ही सुरुवात केली. सकाळच्या गावाकडच्या थंड वातावरणात प्रवास तर सुरू झाला, पण जसं जसं आम्ही आंबोली घाटात पोचलो निसर्गाचं एक नवीनच रूप बघायला मिळालं. थंड वातावरण, डोंगरांना टेकलेले ढग, सगळीकडे पसरलेली हिरवळ आणि लांब लांबपर्यंत पसरलेली शांतता. ना कोणती धावपळ, ना कोणती गडबड. गाडीत माझ्या लाडक्या भाचेसाहेबांचा दंगामस्ती बघत आम्ही सध्या चर्चेत असलेल्या एका मंदिराला पोचलो. तर आत्ता आपण जस्ट भेट दिली निर्वाणा स्फटिक शिवलिंग मंदिराला. जे की खूप मस्त आहे. म्हणजे खरोखर लिटरली सांगतो तुम्ही समोर बघून ह्याचा म्हणजे काय म्हणतात त्याला आनंद घेणं म्हणजे नेक्स्ट लेवल आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलंच असेल, बघितलं असेल, आता पुढं दाखवेन वॉट एव्हर इट इज. पण जे तुम्ही समोरनं बघाल नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स आहे. खरोखर हा जो स्फटिक शिवलिंग आहे दिसायला म्हणजे असं तुम्ही आत्तापर्यंत आयुष्यामध्ये बघितलंच नसशील असे शिवलिंगसारखं आहे. जेव्हा तुम्ही निर्वाणा स्फटिक शिवलिंग बघायला येता एक गोष्ट लक्षात ठेवणार आहे. तुम्हाला मॅपवरती दाखवताना इथं पुढे एक अशी जागा दाखवल की इथं तुम्हाला आत एंट्रन्स घ्यायचे. गुगल मॅपवरती जर तुम्ही गेला तर इकडनं तुम्हाला एंट्रन्स घ्यायला दाखवत. कारण हा इकडनं एंट्रन्स नसताना हा जो इथं तुम्हाला पुढं बोर्ड दिसतोय आहे हॉटेल चिकू सावले. त्याबरोबर समोरनं ही वाट आहे. हे बघा इथं बोर्ड पण निर्वाणा स्फटिककडे जाण्यासाठी अशी स्ट्रेट वाट आहे. मला तर खूप आवडलं. सनलाईट जशी त्या स्फटिक शिवलिंगला टच करते आणि पसरते सगळीकडे लाईट आणि तो होलसम लेवलचा एक्सपिरियन्स आहे. फक्त आता कसं झालं आहे 10 जरी वाजले असले बाहेर एवढी ह्युमिडिटी आहे, गरमी एवढी वाढली आहे. त्यात तिथं आतमध्ये होतं हवन चालू. त्या हवनच्या गरमीनं एवढी गरमी झाली आहे तर तुम्ही बघू शकता माझ्या कपाळावरनं वगैरे सगळीकडनं घाम येत असेल. खूप खूप म्हणजे नेक्स्ट लेवल गरमी चालू आहे असं सांगू नाही शकत. आणि चप्पल तर असले तर आपले की भाजले अक्षरशः मला पायातलं घालता घालता. सूर्य जसा वर चढत होता गरमी तशी वाढत चालली होती आणि बघता बघता आम्ही मालवणला पोचलो. आत्ता आम्ही आलेलो आहे मालवणमध्ये. हॉटेलमध्ये थांबलो आहे त्याचं मला नाव आता लक्षात नाही. आम्हाला बांबू हॉटेलला जेवायला जायचं होतं. अतिथी बांबू हॉटेल म्हणून नाव आहे. इथे 2 बांबू आहेत, एक प्लेन बांबू एक अतिथी बांबू. तर तुम्हाला जो फेमसवाला बघायचा आहे तर तो अतिथी बांबू त्याला म्हणतात. त्याची सोमवारची सुट्टी असते. आम्ही आलो आहे आता सोमवारीच, आज सुट्टी आहे त्याची. सो आता त्यांनी एक सजेस्ट केलं पुढं होमस्टेमध्ये एक त्यांचं घरगुती प्रकारचं जेवण बनवण्याचं हॉटेल आहे.
सो आम्ही आता तिथे आलो आहे. 3 सुरमई सांगितलेत. श्रद्धा आणि मी व्हेज खाणार आहे. आणि आमचे हे राघव बाबा, हा माझा लाडका भाचा. तर मंडळी, सध्या आपण आहोत मालवण बीचवर. एक बेस्ट गोष्ट आपण बघायला आलेलो आहे इथं. तुम्ही आता हे तुम्हाला इथं किती क्लिअर दिसतंय मला माहीत नाही. आपण आलो आहे सिंधुदुर्ग किल्ला बघायला, राजांचा किल्ला बघायला, जो आपली शान आहे मराठ्यांची. त्याचा पण एक वेगळा इतिहास आहे, तो तुम्हाला आता ब्लॉगमध्ये कळणारच आहे. आणि एक गोष्ट आहे जी आपल्याला बघायची आहे, ती म्हणजे राजांचं तिथं असलेला मालवण कोकण किनारपट्टीवरचा सगळ्यात मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, जो की आपण त्याला पण भेट देणार आहे. खूप प्राऊड गोष्ट आहे. मन असं म्हणजे माझी इच्छा होती, नेक्स्ट मंथमध्ये माझा एक प्लॅन चालू होता एक गोष्ट घ्यायची. त्या गोष्टीला घेऊन इकडे यायचं आणि हा शूट पूर्ण करायचा, सिंधुदुर्ग किल्ल्याचा, जंजिरा किल्ल्याचा आणि महाराजांचा मालवण किनारपट्टीवरचा पुतळ्याचा एक स्पेशल शूट घ्यायचा होता एरियल. सो तो एक आता असं नाही म्हणू शकत की आपण त्या गोष्टीमुळे हे तटतंय असं वगैरे. हे पण सौभाग्याची गोष्ट आहे. आपल्याला भलेही ती नंतर करण्यापेक्षा आता 1 महिना आधीच आपल्याला करायला मिळत असलं, इट्स अ बेस्ट थिंग. सो चला एन्जॉय करा आजचा ब्लॉग. तुम्हाला आम्ही किल्ला दाखवतो, त्याचा इतिहास सांगतो, पूर्ण एन्जॉय करवण्याचा प्रयत्न करतो. आमची दीदी कंटाळली आहे, माझा भाचा झोपला, गरमीनं तो कंटाळला आहे पुरा. माझी बहिणाबाई. सिंधुदुर्ग किल्ल्याला पोचण्यासाठी फक्त 1.5 किलोमीटर अंतर बाकी होते, पण ते अंतर आता आपण बोटीतनं पार करायचे होते. मालवणच्या धक्क्यावरून हे तिकीट घेऊन आम्ही निघालो सिंधुदुर्ग किल्ल्याच्या प्रवासाला. पावसाळी वातावरण आता जवळ आले आहे, त्यामुळे वादळी वारे आणि पाण्याच्या मोठ्या लाटांमुळे प्रवास धोकादायक होतो. पण आपले नाविक बंधू रोज अशा अडचणीतून झुंजत पर्यटकांना सांभाळ करत त्यांना सुखरूप सोडतात पण आणि आणतात पण. वाटेत अनेक लोक वॉटर ॲक्टिव्हिटीज करताना बघायला मिळाले. आणि अजून एक बातमी पण कानावर आली. 26 मेपासून कोकणातील सर्व वॉटर ॲक्टिव्हिटीज येणाऱ्या वादळी पावसामुळे बंद करण्यात आल्या. तसेच समुद्री प्रवास पण बंद करण्यात आला होता. आमचं नशीब म्हणा किंवा देवाची कृपा म्हणा की आज आम्हाला सिंधुदुर्ग किल्ला बघायला मिळणार होता. आपण आता पोचलेलो आहे सिंधुदुर्ग किल्ल्याला. बोट आमची पोचलेली आहे इथं. किल्ल्यात प्रवेश करताना एक वेगळा स्वाभिमान आणि आनंद उसळतो. हा माझ्या राजांचा किल्ला. हा माझ्या राजांचा, श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव मंदिर या किल्ल्यात आहे, ज्यामध्ये महाराजांच्या हातांचे ठसे आहे. हे मंदिर छत्रपती राजाराम महाराजांनी बांधले होते. या किल्ल्याचे बांधकाम प्रसिद्ध शिल्पकार हिरोजी इंदुलकर यांच्या देखरेखीखाली झाले असून पायाभरणीसाठी सुमारे 5 खंडी शिसे वापरले गेले.
महाराजांनी 1664मध्ये परकीय आक्रमण आणि शत्रूंना रोखण्यासाठी हा भव्य जलदुर्गाची उभारणी केली. हा किल्ला मराठी आरमाराचे प्रमुख केंद्र आहे. हे असं काहीतरी लिहिल्यावरती बरोबर इम्प्रोवाइज होणार की बाबा आपण कुठं काय घालायला पाहिजे आणि कुठं काय घालायला नाही पाहिजे. सो आपण तुम्हाला वर्ण ही विहीर दाखवतो. समुद्राच्या खाऱ्या पाण्यात असूनही या किल्ल्यावर दूध, दही आणि साखर या नावाच्या 3 भावी आहेत, ज्या गोड्या पाण्याच्या आहेत. आणि तो आहे बुरुज जिथं आपण आता जाणार आहे. वरनं तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो ह्या जागेचा पुरा. हा किल्ला 48 एकर परिसरात पसरलेला आहे. याची तटबंदी 3 किलोमीटर लांब असून तिला 22 बुरुज आहेत. समोर दिसणारे हे अथांग समुद्र मन वेढून टाकते. ते म्हणतात ना, ज्याच्या नशिबात असते त्या नशिबापासून चुकत नाही. ते बरोबर आहे. तर सिंधुदुर्ग किल्ल्यावरचा आजचा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून 4 महिने म्हणजे आज बघा, आज 26 तारीख आहे ना, 25 तारीख, 25 मे आज आहे. उद्यापासून 4 महिन्यासाठी सिंधुदुर्ग किल्ला बंद राहणार आहे पर्यटनासाठी 10 ऑक्टोबरपर्यंत पावसाळ्याच्या ह्याच्यामुळं. आणि आपण या बाबतीत खूप लकी आहे. आज आपल्या नशिबात होतं सिंधुदुर्ग किल्ला बघणं. सो चला, आता नशिबात आलं तसं सगळं एन्जॉय तर करून घेतलेलं आहे. बघूया आता एक लिंबू पाणी पिऊया आणि निघूया, कारण की गरमी खूप आहे. सिंधुदुर्गमध्ये आजचा टेम्परेचर आता दुपारी बरोबर 2:30 वाजलेले आहेत. 31 डिग्री सेल्सिअस आहे, कारण जी कायली होते ती नेक्स्ट लेवल होते. गरमी एवढी असताना स्वतःला हायड्रेट ठेवणं गरजेचं आहे. पाणी कमी पडू देऊ नका अंगामध्ये, नाहीतर अशक्तपणा वगैरे, विकनेस वगैरे होण्याचे खूप चान्सेस असतात. सो स्वतःला थंड ठेवा, काय ना काहीतरी इलेक्ट्रोलाइट वगैरे, लिंबू पाणी वगैरे, पाणी वगैरे पित राहा. तर मंडळी, हे आहेत शिवाजी महाराजांचे चरणस्पर्श पदचिन्ह. मन तयार नव्हतं, पण वेळ झालती परत जाण्याची. इकडे काय भरपूर आहे. किती, एक 4 महिने 4 महिने बरोबर बंद सगळं. सगळं बंद. 4 मासेमारी चालू राहणार. मासेमारी चालूच राहणार. हा. मासेमारी काय आहे, जेव्हा शेवटी पूर्ण समुद्र खवळेल त्यावेळेला बंद करतील ना. ते कसं आहे, आपल्याला जास्ती शक्य पावसात. होत नाही हां, तरच बंद करतात. हा. आता ते जातातच. हातातली गोष्ट आहे तोपर्यंत जातात. आता आम्ही ना रात्री 1, 2, 2:30 वाजता कधी उठायचं, डोळे जागे झाले की समुद्रात जायचं. हा आमचा धंदा आहे. आणि पावसाळी ऊन पाऊस आम्हाला काही हे नाही लागत. एकदा पोटाची कळगी भरायची बस. पहिल्यांदा कसं ऑप्शन व्हायचं, आणि त्याच्यात कसं तुम्ही पण लोक मागायचे होते, तुम्ही पण बोली लावायची, आणि मग विचारायचं एवढे कशाला आम्हाला मच्छी पाहिजे, अरे तुम्ही बोली केलाय म्हणून गावले तुम्हाला, असंही व्हायचं. आणि आता सगळं किलोवर चाललंय. आणि किलोचं कसं आहे, तुम्हाला तर मॅडम सांगू, मच्छी घ्यायची असली तुम्हाला तर तुम्ही कसली घेणार? सुरमई आणि prawns घ्यायचे. कोलंबी घ्या. कोलंबी त्यांचीच असतात, म्हणजे इथल्या लोकांची असतात. सुरमईच्या भानगडीत पडू नका. कंपनीची असते, किती दिवसाची असणार देव जाणे. हा. मामांशी बोलता बोलता त्यांनी एका बाजाराबद्दल सांगितले जिथे माशांचे लिलाव व्हायचे. आता त्या ठिकाणी लिलाव तर होत नाही, कारण किलोवरती मासे तरी पण विकले जातात जागेवरती. मग आम्ही लगेच प्लॅन बनवला की आता आपण ह्या मार्केटला भेट दिलीच पाहिजे. आणि आम्ही मालवणच्या धक्क्याला पोचोपर्यंत आता ती वेळ पण झाली की बाजार आता चालू होईलच. मग रात्रीच्या जेवणाचा बेत पण तिथंच ठरवून टाकला.
तर मंडळी आता आपण आलेलो आहे मच्छीच्या लिलावायला. जसं की तुम्ही बघू शकता. काय म्हणतात त्याला? स्क्विड ना? माकुल. 1500 रुपये किलो एक मासा. इथं होणार आता फिश बार्गेनिंग. ह्या मार्केटला बा आपण आता तर पहिल्यांदा आलोय. वेगवेगळ्या व्हरायटीचे आयटम. झिंग्यांचे 3 वेगवेगळे साईजेस आहेत, लहानापासून मोठ्यापर्यंत. सुरमईचे साईजेस आहेत. घेणार कुठला घेणार? कुठला घेणार? घेणार लहान घेणार मोठा घेणार? लहान घेणार मोठा घेणार? छोटा आपण केवढे खाणार आहे घरी घेऊन जाताना. खाणारे आता तुम्ही 4 जण आहे. मी तर व्हेज आहे. हा ना बाळा? हा ना बाळा, तू आणि मी तर व्हेज आहे. चला Oh my God. 1000 रुपये किलो पापलेट. सुरमई कशी? तर ज्यांना माहीत नाही त्यांच्या माहितीसाठी सांगतो. हा बाजार रोज सकाळी 6 ते 7च्या दरम्यान चालू होतो आणि 9 ते 10पर्यंत क्लोज होतो, कारण की तोपर्यंत जे मासे विकून संपलेले असतात. आणि संध्याकाळचं 4च्या पुढं 4-4:30ला चालू होतो आणि 6-7 वाजेपर्यंत संपतो, कारण की हीच टायमिंग आहे. त्याच्यामध्ये माल सगळा संपलेला असतो. आणि तुम्हाला जेवढे ताजे तवाने जर फिश खायची इच्छा असली तर तुम्ही ह्या मार्केटला नक्की भेट देऊ शकता. मालवणचं फिश मार्केट आहे. हे जी लोकेशन मी तुम्हाला आपल्या ह्याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. तर बघूया आमचे कुठले घेतात ते तरी बघूया. इथं मम्मीची चर्चा चालू आहे की बाबा मम्मीला कोणते पाहिजेल आहे माशी. व्हेज लोकांचं काय आता, तुम्ही माझ्याकडे चेहऱ्याकडे बघून म्हणाल एवढी चांगली दाढी आहे, तब्येत एवढी मस्त आहे, आणि हा भाई नॉनव्हेज खात नाही असं कसं काय? कारण हे खरं आहे, मी व्हेजिटेरियन आहे, नाही खात. घेतली बाबू, काय म्हणणं आहे तुझे याबद्दल? भावा एक नंबर आहे, एक नंबर. किती किलो आहे? 1.5 किलो आहे, 1.5 किलो. कितीला बसले? 1200 रुपये. 1200 रुपयाला 1.5 किलोची सुरमई. हो, आज तो कहर है खाने में. इससे नाही मस्त आहे. मग आणि काय घेतला? हे बघ. झिंगे नाही प्रॉन्स. प्रॉन्स मोठे होते. हा 300 रुपये किलो. कसे किलो? 300 रुपये किलो. 300 रुपयाला किलो. हा घेतला फिश. फिश घेतला, कट केला? कट पुरा झाला, बघून आलो, नीट कट केलेला आहे. पॅक करतात मावशी, आणि कितकडे पैसे देऊन आलो. मासा असला तर मावशी कितीला घेता? किलो 30 रुपये. किलो मागे 30 रुपये. किलो मागे 30 रुपये. तर मग आजसाठी मासा खरेदी झालेला आहे. सुरमई आणि फ्रॉन्स आजचा प्लॅन आहे यांचा, नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी नॉनव्हेजचा. सो आपण काय व्हेजमध्ये जे मिळेल ते खाऊन दिवस काढणार आहे आता, कारण इथं पण व्हेज चांगलं मिळतं घरगुती प्रकारचं. चला जाऊया. रूमवर बॅग टाकून आता समुद्रात मजा करायची वेळ होती. आता बरोबर रात्रीचे 8 वाजलेले आहेत आणि जरासं पाण्यामध्ये खेळून पाय जरासे आणि तोलमोल जरासा जायला लागला, अंग वगैरे दुखायला लागलं आहे. जरासं रिलॅक्स करायला इथं पाण्यावरती बसलो आहे. आज आमच्या ज्योती दीदीचा बड्डे आहे. केक आणलेला आहे. बड्डे सेलिब्रेट करूया, जेवूया मस्तपैकी, आजच्या दिवसाचा एंड करूया. आणि आता रात्र झाल्या आणि आमचा जो लोकेशन आहे बरोबर तुम्हाला जसं की व्हिडिओमध्ये दिसलं असेल, समुद्राच्या एकदम समोरच आहे आमचा स्टे. सो आम्ही आता एन्जॉय करणार आहे. फोटोशूट थोडंसं करणार आहे, आवरून वगैरे सगळं जेवून खाऊन झाल्यावरती नाईटचा. बघूया परत. दीदीचा बड्डे साजरा करून कोकणातला आजचा आमचा पहिला दिवस इथेच संपला.